फायनलच्या गुलालाचा मानकरी गुरु आणि शिष्याची जोडी आणि पुन्हा एकदा त्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावरती आदिराची गाजवली आणि 6वा क्रमांक पटकावला. 6वा क्रमांक पटकवलाय आज. अप्रतिम अशी जोडी पाहिली. आपल्या समवेत शाहिद भाई आहेत. शाहिद भाई काय सांगाल, पुन्हा एकदा गुरु शिष्याची जोडी पळाली आणि हिंद केसरी मैदानामध्ये 6वा क्रमांक पटकावलाय. खऱ्या अर्थाने आज एक ही गुरुपौर्णिमेची दक्षिणाच आहे आणि आज 6 नंबरचं आपण मानकरी ठरलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या तालुक्यात हिंद केसरीच्या मैदानाला गुलालाला पात्र ठरणं हेच आमच्यासाठी एक चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज पूर्ण झालं आज. खऱ्या अर्थानं आज गुलालाचा आनंद हा वेगळाच आहे. आता तालुक्यातलं हिंद केसरीचं मैदान आहे आणि त्या मैदानाला आज आम्ही पात्र ठरलो. मित्र पण आला तुमचा, काय सांगाल मित्राविषयी? मित्राचं काय, मित्र काय दिलदार मनाचा राजा माणूस आहे हो. मित्र दोन्ही टॉपचे बैलगाडा मालक म्हणावं. अहो टॉपचे बैलगाडा मालक दोन्ही म्हणण्यापेक्षा त्यांचा सचिन आहे आणि साहेब बी त्यांचाच आहे. त्यामुळं काय असं आम्ही कधी वेगळं मानलं नाही. सरजा असं आहे, सचिन हे आम्ही एकमेकाला कधीच असं परक समजलं नाही. परक समजलं नाही. त्याचबरोबर गुरु शिष्याची जोडी पळाली, पण मात्र तुमच्या दावणीला एक सगळ्यांचा गुरूंचा गुरु आहे तिथं बसलाय, काय सांगाल त्याच्याविषयी? आणि त्याच्याबद्दल सांगायला एवढं करेल एवढं कौतुक कमी आहे. आज सोन्या 50-50 आपल्या दावणीला आहे आणि त्या सोन्या 50-50चे म्हणजे ह्याच्यात सहवासात सचिन आज म्हणजे वावरतोय. म्हणजे त्याच्यात मोठं भाग्य, सचिनचं बी मोठं भाग्य आणि आमचं बी मोठं भाग्य. शाहिद भाई काय काय बदल जाणवत आहेत सचिनच्या पळामध्ये जेव्हापासून सोन्या दावणीला आला? आज सोन्या दावणीला आल्यापासून सोन्याची एक एनर्जी घेऊनच ते पळतोय आणि आज पाहतोय आपण सगळेच की जाईल त्या ठिकाणी, जाईल त्या मैदानात गुलाला पात्र ठरतोय. हेच सगळं आमच्यासाठी त्याचं मोठं हे आहे. आप्पा काय सांगाल या जोडीविषयी? गुरु आणि शिष्याची जोडी पाहिली आणि जबरदस्त स्पीड लागलेली. गुरु आणि शिष्याची जोडी ही मी परवाच शाहिद मला सांगितलं होतं. गाडी 100% आपली गुलालात राहणार आहे आणि ती राहिली. आणि गुरुपौर्णिमा परवा झाली आणि गुरुपौर्णिमेचे एक म्हणावं लागेल सचिन सर्जाला एक गिफ्ट दिलं म्हणावं लागेल. काय सांगाल शाहिद? खऱ्या अर्थानं दिलंच ना. आज गुरुपौर्णिमा होती आणि गुरुचं जे हे असतं ते शिष्यांना आज लाईव्ह मध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारला मगाशी, तो म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर तुमच्या इथं अतिशय सुंदर आणि न भूतो न भविष्यात असा साजरा केला. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला ही कुठनं प्रेरणा मिळाली की अशा पद्धतीनं हा बेंदूर सण साजरा करावा म्हणून? हा बेंदूर सण आज पारंपरिक सण आहे आणि लोकांनी पारंपरिक पद्धतीनं साजरा करावा. त्याचा दुरुपयोग करून कुठल्याच गोष्टीचं थोडंसं बेंदूरचा सण हा करू नये. म्हणजे डीजे लावणे, बैलांना त्रास होणे किंवा नंदींना आपण पाहतो की गोंधळात कितीतरी नंदी असे म्हणजे इजा झालेले आहेत, चलबिचल होते. काही गोष्टीची बैलांवरती एक मानसिक ताणतणाव वाढतो आणि हा पारंपरिक सण आहे. पारंपरिक सण हा पारंपरिक पद्धतीनं घडला पाहिजे एवढीच आमची. लोकपरंपरेचं दर्शन तुमच्या त्या बेंद्रामध्ये दिसून आलं, लोककला दिसून आली आणि मर्दानी खेळ दिसून आले. त्यामध्ये काय सांगाल त्याच्यामध्ये? आमच्या डोक्यातच एक होतं की या बेंद्राचं एक असं विशेष पद्धतीनं आपला बैलपोळा झाला पाहिजे आणि जेणेकरून त्याला आपल्या एवढं महाराष्ट्रभर आज सचिन आपलं नाव करतोय तर त्याची बेंदुरी ही चांगल्या पद्धतीने आणि आपल्या माता भगिनींनी पण त्याचा बेंद्राचा मिरवणुकीचा आनंद घ्यावा किंवा त्यात सामील व्हावं एवढीच अपेक्षा होती. त्या उद्देशाने आपण हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. शंभूभाऊ काय सांगशील? एक म्हणायला लागेल जुने 2 मित्र आणि दोन्ही जोडीदार म्हणजे सर्जन सचिन आणि भाऊच म्हणावं लागेल एकत्र आले आणि पुन्हा गुलाल घेतले. नाही ती गाडी म्हणजे आम्ही जवळजवळ पळतो होता गाडी गुलालच राहिली 100%. कारण की दोन्ही मालकांची बी म्हणजे त्यांनी जरी आम्हाला बैल दिला किंवा आम्ही त्याला दिलं तरी आमच्या मनात कधी काही नसतं की आज होतं की आता बैल मारा खातोय किंवा शिव मारा खातोय असं आमच्या मनात मोकळ्यामध्ये अगदी पयर होतो दरवेळेस. त्यामुळे गाडीला 100% यश. शाहिद भाई तुम्ही बेंद्राच्या सणामध्ये बिझी होता, तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक सकाळी व्हिडिओ बघायला मिळाला सर्जाच्या उडीचा, काय सांगाल त्याच्याविषयी? त्या सरजाची उडी पाहिल्यानंतर खरंच असं मनात एक हे वाटलं की आज म्हणजे घोड्यासारखा नंदी म्हणजे हे करणारा तर खरंच ते सर्जनच करावं जाणे. घोड्याची झेप आहे. हा घोड्याची झेप आहे. बरोबर आहे, घोड्याची झेप आहे. आज ज्या जोडीनं प्रथम क्रमांक गेला म्हणजे मेहरबानी मल्हार त्या जोडीविषयी काय सांगाल?
मेहरबानीने मला हे दोन्ही नंदी चांगलेच आहेत आणि चांगल्याच पद्धतीने पळतात. आज त्यांना आपल्या माध्यमातून बी 1 नंबर केल्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देतोय. आणि खरंच ती जोड चांगल्या म्हणजे पद्धतीनं जुगून पळते चांगल्या चांगल्या पद्धतीने या दोन्ही ढाली आहेत एक आठवण कायम या मैदानाची राहणार. 100% या मैदानाची आठवण तर राहणारच आहे. का तर ह्या क्षणासाठी आम्ही आज हे 2रं वर्ष आहे आमचं. म्हणजे गेल्या वर्षी मी होतो, ते साध्य झालं नाही, ते ह्या वर्षी साध्य झालं. आणि सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे कौतुक करावं म्हणजे आवर्जून सांगतो की ह्या 7 महिन्यात सचिननं 5 वेळा हिंद केसरीचा गुलालाचा मानकरी झाला. म्हणजे सगळ्या हिंद केसरी मैदानात राहिला. सगळ्या हिंद केसरी मैदानात तो गुलालाला राहिला आहे. ओरिजिनल हिंद केसरी 2 वेळा बनलाय आणि 5 वेळा गुलालाला पात्र ठरला. जे काय असेल ते रिअल. जे रिअल आहे. काय लोकांचं असं होतं की आता एक फॅड झालंय हो की मेघाला राहायचं आणि ओरिजिनल हिंद केसरीचा बॅनर टाकायचा. ते नाही, आम्ही 2 वेळा हिंद केसरी आहे, 2च वेळा हिंद केसरी बनणार. का तर 1 नंबरचा हिंद केसरी झाल्याशिवाय 1 नंबरचा मानकरी झाल्याशिवाय तो 2 नंबरला किताब लावता येत नाही. त्यामुळं आपण 5 वेळा हिंद केसरीच्या गुलालाचा मानकरी आहे आणि 2 वेळा ओरिजिनल हिंद केसरी 1 नंबरची. बरोबर आहे. शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही आणि अशीच आम्हाला पुन्हा ही जोडी पाहायला मिळेल. आणि साई आणि सचिन केव्हा पळताना दिसणार? आता 5 मिनिटात दिसतील. आता काय करतोय साईचा खांदा डाव आहे आणि सचिनचा खांदा. आज दोघांची इच्छा असताना आम्ही गाडी पळवू शकत नाही. आज सहजासहजी म्हणलं फेरा टाकून बघावं गाडी कशी. आणि आज फेरा बी काढणार आहे आम्ही त्या गोष्टीनं. बरं. आणि कसं काय सोन्या 50-50चं नियोजन कसं काय? सगळ्यांना उत्सुकता आहे ते. आता सोन्या 50-50चं मला वाटतं 9 तारखेला फेरा ठेवलाय आपल्या परतच्या हरण्याबरोबर. तर तो पाहण्यासारखा क्षण असेल. आपलं कसं काय नियोजन आहे? सचिनचं, साईचं, भाऊ आज पण वेळ आहे, 9 तारीख आहे. हा, जे आमचा गुरु तिकडं बॉस तिकडं आहे, बॉसची जशी आदेश येईल तसं काय असेल ते ठरेल. चालतंय. धन्यवाद तुम्हाला. आणि